राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावा बहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्की साधासुधा धागा नाहीये. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचं दिलेलं वचन हे खूप महत्त्वाचं असतं. पुण्यातील ज्या महिलांना भाऊ नाही अशा महिलांनी सीमेवरील जवानांना तसेच काही तरुणांना राखी बांधत राखी पौर्णिमेचा आगळावेगळा सण साजरा केला. पुण्यातील वैष्णवी फाउंडेशनतर्फे शहरामध्ये महिलांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून तसेच ज्या महिला भगिनींना भाऊ नाही किंवा कामानिमित्त परगावी आहे अशा महिला भगिनींकडून युवकांनी राख्या बांधून घेऊन हा सण साजरा केला. आयुष्यभर सैनिक रात्रंदिवस आपलं संरक्षण करून देशाची सेवा करतात आणि वृक्ष पर्यावरणाचा समतोल साधून ऊन वारा पावसात संरक्षण देतं तसेच प्राणवायू देऊन जीवनदान देतात. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरं करतो असं आयोजकांनी म्हटलंय. रक्षाबंधन सगळ्या बहिणींसाठी खूप मोठा सण आणि ज्या बहिणींची रक्षा जे बांधव करतात म्हणजेच आमचे वीर जवान वीर सैनिक हे जगातील प्रत्येक स्त्रीचे प्रत्येक बहिणीचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावतात आणि कुटुंबापासून कितीतरी दूर देशासाठी लढण्यासाठी आणि रक्षणासाठी नेहमी स्वतःच्या जीवाचं रान करतात. असे आमचे वीर सैनिक यांना आम्ही राखी बांधून खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरी केली. मी ऑफिसर यांना राखी बांधून खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरी केली. संकल्पना एवढीच की ये जवान आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून कितीतरी दूर असतात आणि रक्षाबंधनासाठी त्यांना त्यांच्या बहिणींकडे जाता येत नाही आणि म्हणूनच अशा भावांसाठी आम्ही बहिणी सदैव तत्पर राहून त्यांच्यासाठी रक्षाबंधन हा सण नक्कीच साजरा करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही त्या ठिकाणी आमचं कर्तव्य निभावण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो आणि आमच्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. सैनिक सलग 12 महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधायला येणं शक्य होत नाही. सैनिकी भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, त्यांच्या हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवला असल्याचं देखील आयोजकांनी म्हटलंय. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.